नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश फरदने तुमचं स्वागत करत आहे अर्थॉलॉजिक्स प्लस इकॉनॉमिक्स या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आजच आपला राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 झालेला आहे आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 मध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चरचा पार्ट असतो आणि आपल्या पेपर क्रमांक 3 हा आपल्याला 250 मार्कासाठी असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती क्वेश्चन असतात? 20 क्वेश्चन असतात। तर आपलं जे डिस्कशन आजचा असणार आहे ते फक्त अर्थशास्त्राच्या संबंधित असणार आहे आणि आपल्याला आजच्या पेपरमध्ये जे 20 क्वेश्चन होते त्यातील आपल्याला 20 पैकी किती 20 पैकी 9 क्वेश्चन हे आपल्याला कशा विचारलेले आहेत? आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भात आपल्याला आलेली हे प्रश्न आहेत। किती? 9 क्वेश्चन। आणि हे 9 क्वेश्चन किती मार्क्सला विचारले आहेत ते लक्षात ठेवा, 105 मार्कला। आणि किती 105 म्हणजे 250 पैकी 105 मार्क्सला आपल्याला इथं अर्थशास्त्र ह्या विषयासंबंधित प्रश्न आलेले दिसतात। तर मित्रांनो, तुम्हाला एक आणखी सांगतो की आपल्याकडे एक हे आहे की यूपीएससी काहीतरी वेगळं विचारते, यूपीएससी खूप डिफिकल्ट आहे आणि यूपीएससीला असं काहीतरी जगावेगळं काहीतरी लागतं असं समज आहे। मित्रांनो, असं यूपीएससीला असं जगावेगळं काही लागत नाही। यूपीएससीला जे दररोज तुम्ही आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी असतात तेच त्याला अपेक्षित आहे। दररोज जे न्यूज पेपरमध्ये चर्चिलं जातं, आपल्या न्यूजच्या हेडलाईन असतात त्या गव्हर्नमेंट पॉलिसी रिलेटेड, त्यावर आयोग काय विचार असतं, प्रश्न विचार असतं। महत्वाच्या जे भाषणं असतात तुम्ही बघत असता की पॉलिसी रिलेटेड आपल्या मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल त्यांच्या भाषणामध्ये आपल्या गव्हर्नमेंट पॉलिसी बद्दल ज्यावर जास्त बोललं जातं त्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात। हे तुमचं जर पीवायक्यू अनालिसिस असेल तर तुम्हाला हे कळतं। सकाळी मित्रांनो मी एक टेलिग्राम चॅनल स्क्रोल करत होतो, तिथे मला एक मस्त कोट वाचायला भेटला। तर तिथे असं होतं की यूपीएससी डिडंट रिपीट क्वेश्चन। नीट ऐका मित्रांनो, यूपीएससी डिड नॉट रिपीट क्वेश्चन बट इट रिपीट पॅटर्न। म्हणजे काय? यूपीएससी डिड नॉट रिपीट क्वेश्चन बट इट रिपीट पॅटर्न। म्हणजे यूपीएससी काय करते? प्रश्न रिपीट करत नाही पण 100% पॅटर्न रिपीट करते, याचा तो अर्थ आहे। मित्रांनो, तर तुम्ही इकॉनॉमिक्सचं जर अनालिसिस केलं 2013 ते 2025च्या यूपीएससीचं मेन्सच्या मुख्य परीक्षेच्या पेपर अनालिसिस केलं GS3चं, तर तुम्हाला एक जाणवलं की तिथं अन्न सुरक्षा कायदा असेल, जमीन सुधारणा असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा आपल्याला तुम्हाला पाहिलं असं की पॉलिसी फायनान्शियल किंवा आपल्याला मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड काही महत्वाच्या ह्या कॉन्सेप्च्युअल गोष्टी असतील त्याचा करंटमध्ये कोणतरी त्याचा संदर्भ आलेला असेल किंवा आपल्याला वित्तीय व्यवस्थापनासंदर्भात आपल्याला कोणता ऍक्ट आहे? FRBM ऍक्ट आहे। FRBM ऍक्टच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। जर आपण आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह राज्य सेवा मुख्य परीक्षेत पेपर पाहिले असेल, तुम्ही जर मेन्स दिले असेल किंवा प्रीला पण त्या संदर्भात क्वेश्चन आलेला आहे FRBM ऍक्ट। तर FRBM ऍक्ट जो आहे तो फक्त यूपीएससीला नाही तर पोलीस भरतीला पण विचारतात। FRBM ऍक्ट कधी आला हे पोलीस भरतीला विचारतात। FRBM ऍक्टची वैशिष्ट्य काय हे आपल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेला विचारून झालेलं आहे आणि यूपीएससी डिस्क्रिप्टिव्हला विचारलंय FRBM ऍक्टची पार्श्वभूमी काय, तो का आला किंवा तो आल्यानंतर काय बदल होतील, आपल्या धोरणात्मक काय बदल होतील ह्याबद्दल आपल्याला हा प्रश्न आलेला आहे। म्हणजे काय? पोलीस भरतीपासून यूपीएससी पर्यंत काय आवडतंय? FRBM म्हणजे हे पोलीस भरती करणारे संस्था कोण आहे? गव्हर्नमेंट आहे। यूपीएससी कंडक्ट करणारी संस्था कोण आहे? गव्हर्नमेंटची आहे। म्हणजे पोलीस भरती म्हणजे कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटची सेवा करणार आहात आणि यूपीएससी मधून IPS म्हणून कोणाची सेवा करणार आहात? कोणी सेवा करणार? गव्हर्नमेंटची सेवा करणार। तर मग तुम्हाला सेम पॅटर्न दिसतो, फक्त खालच्या लेवलला म्हणजे ज्या कॉन्स्टेबल लेवल असेल किंवा तलाठी लेवलला तुम्हाला FRBM ऍक्ट कधी आला हे विचारते, पण जसं तुम्ही वर झाला म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्ल्ड पॅटर्न नुसार आपल्याला FRBM ऍक्टची वैशिष्ट्य विचारली होती आणि यूपीएससीला बघा तुम्ही 2013 ते 25 मध्ये एक ते दोन वेळा क्वेश्चन आलेला आहे। FRBM जो कायदा होता, जो FRBM ऍक्ट होता, त्याची वैशिष्ट्य विचारली होती। तर मित्रांनो, मग तेच आहे की यूपीएससी बाबतीत क्वेश्चन जर रिपीट झाले नाही पण तो जो पॅटर्न आहे त्याचा विचारण्याचा, अन्न सुरक्षा कायद्याबद्दल त्यांनी नेहमी प्रश्न विचारलेला आहे। MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किमती काय आहेत त्याबद्दल प्रश्न नेहमी आले। FRP ऊसाच्या संदर्भात आहे, ह्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी विचारला MSP MRP। आज इथं पण आपल्याला दिसेल की महत्वाचे जे इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस आहे म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी आपल्याकडे काय सागरमाला प्रोजेक्ट आहे, नंतर आहे भारतमाला प्रोजेक्ट आहे। मग आपल्याला जे मॉडेल्स आहेत की जे PPP मॉडेल्स काय आहेत ते आपल्याला त्याबद्दल आपल्याला यूपीएससीला जर पाहिलं तर प्रश्न आलेले दिसतील। सेम ॲज आपला ओल्ड पॅटर्न जो होता ऑब्जेक्टिव्हचा, तिथेही आपल्याला ह्या संदर्भात प्रश्न आलेले दिसते। तिथे फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात वैशिष्ट्य विचारली होती किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन विचारली होती, पण इथं जर विचारलं तर तिथे काय त्याचे वैशिष्ट्य, त्याचे परिणाम, त्याची कारणे या संदर्भात किंवा ती गोष्ट का आली ह्या संदर्भात आपल्याला आयोगाला ते अपेक्षित असतं की तुम्हाला ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे। इतकं मी सांगतो मित्रांनो, आजचा पेपरचे जर इकॉनॉमिकचे 9 क्वेश्चन पाहिले खूप सिंपल होते, तुम्हाला लिहिण्यासारखे होते,
पण मित्रांनो ते आपल्या डॉक्युमेंट जे बसलेलं असतं ना, युपीएससी म्हणजे काहीतरी जगा वेगळं काय आहे, युपीएससी जगा वेगळं काही विचारत नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतं तेच युपीएससीला अपेक्षित आहे. आता इथून पुढे एमपीएससीला पण तेच अपेक्षित आहे. युपीएससीला जे आहे ते एमपीएससीला फक्त थोडंफार तुम्हाला असं खूप मिळत नाही, एकदम हाय लेवलची इंटेलेक्च्युअल असं काहीतरी भाषा पाहिजे, एकदम साहित्यिक भाषा पाहिजे असंही काही अपेक्षा नाही. पण ती गोष्ट तुम्ही ऍज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून जाणार आहात, तहसीलदार म्हणून जाणार आहात, डीवायएसपी म्हणून तुम्ही प्रशासनात जाणार आहात, किंवा जरी क्लास 2 अधिकारी गॅजेटेड क्लास 2 अधिकारी झाला तर तुम्ही पॉलिसी मेकिंगचा भाग असतात. बरोबर आहे. तुम्ही ध्येय धोरण राबवत असताना तुम्हाला विचारात घेतलं जातं, किंवा तुम्ही त्या प्रोसेसचा पार्ट असतात. मग तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे, त्यांचं अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो बघूयात की आज आपलं नेमकं क्वेश्चन काय. तर तुम्हाला जे कोड सांगितला होता तो लक्षात ठेवा. यूपीसी डिड नॉट रिपीट क्वेश्चन बट इट रिपीट पॅटर्न. आणि एमपीसीच्या बाबतीत असे आतापर्यंतच्या ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नच्या बाबतीत कंबाईन असेल, राजेशाह प्री असेल, राजेशाह मुख्य, आतापर्यंतच्या ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत एमपीएससी समटाइम रिपीट क्वेश्चन. काय एमपीएससी समटाइम रिपीट क्वेश्चन, बरोबर आहे. तुम्ही जर पाहिलं पीओ अनालिसिस केलं तर काही क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज आयोगाने मागच्या कधीतरी झालेल्या एक्झाम मध्ये ऍज इट विचारलेले दिसतात. म्हणजे एमपीएससी समटाइम रिपीट क्वेश्चन्स बट मोस्ट ऑफ द टाइम इट रिपीट पॅटर्न. म्हणजे बऱ्याच वेळा 99.99% एमपीएससी पण काय करते, पॅटर्न फॉलो करते. युपीएससी काय करते, क्वेश्चन रिपीट करत नाही पण पॅटर्न फॉलो करते. एमपीएससी त्याच्या पुढे आहे. एमपीएससी एक ऍडव्हान्टेज काय, आपल्याला क्वेश्चन रिपीट पण दिसतात काही वेळा, आणि मोस्ट ऑफ द पॉईंट म्हणजे 100% किंवा 99.99% मी म्हणतोय ह्याच्यामध्ये मी कमी जास्त करणार आहे, कारण की पॅटर्न तोच आहे. विचारण्याची जो पॅटर्न आहे, जी क्वेश्चनची जी लेवल आहे किंवा क्वेश्चनचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्हाला प्रत्येक इतिहास, भूगोल, नंतर तुम्ही जर पाहिलं पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट, सायन्स सेम दिसतो. तुम्ही कंबाईनचे पेपर काढा किंवा राजशिवचे पेपर काढा, असं वेगळं विचारत काय आयोग विचारत नाही. सेम ते विचारते. फक्त काय विचारतंय, थोडंफार त्याच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन विचारते. ऍज इट इज जरी नाही विचारलं पण त्याला कुठेतरी त्याला मागच्या प्रश्नाला पुढच्या प्रश्नाचा काहीतरी नंतर जे प्रश्न येणार आहे समजा एक्झाम मध्ये, तर मागच्या प्रश्नाचा संदर्भ येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला कुठं ना कुठं दिसतो. तर इथं बघा मित्रांनो, तर हे आपल्याला आज काही डिस्कस करायचं आहे की 9 क्वेश्चन कसे होते ते डिस्कस करायचे आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ती क्वेश्चन कोणती होती ते पाहूयात. पहिला एक क्वेश्चन नंबर 1 होता, भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा, आपल्याला असं विचारलेलं आहे. हा 10 मार्कला क्वेश्चन होता. भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते, हाही 10 मार्कला क्वेश्चन होता. ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो या संदर्भात हा क्वेश्चन 10 मार्कला हा क्वेश्चन होता. भूमी सुधारणांची आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहे याचे मूल्यमापन करा, हे पण 10 मार्कला हा क्वेश्चन विचारला होता. आणि 5वा आहे, भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर आणि हायब्रिड अॅन्युटी मॉडेल यांचे स्पष्टीकरण करा आणि पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे पहिले 1 ते 5 क्वेश्चन तुम्हाला दिसतील. प्रत्येक क्वेश्चन 10 मार्कला आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 10 क्वेश्चन हे 50 मार्कला दिसले. नंतर जर पाहिले तर आपल्याला आणखी 4 क्वेश्चन इथे दिसतात. 13 नंबरचा क्वेश्चन आहे डायरेक्ट आपल्याला. 13 नंबरचा क्वेश्चन बघा, एकच मिनिट, सॉरी 11 नंबरचा क्वेश्चन आहे. 11 नंतर 13, 14, 15, 11. भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले याचे चिकित्सक विश्लेषण करा. हा तुम्हाला किती होता, 15 मार्कला क्वेश्चन होता. नंतर आहे 13 नंबरचा क्वेश्चन, किमान आधारभूत किमती. आताच बोल ना, किमान आधारभूत किमती, खरेदी, भाव स्थिरक, साठा धोरण आणि महागाई यांच्या समताविषयी चर्चा करा. हा 13 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कला आहे. 14 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील सॉरी आपला किती 13 नंबर झाला, तर आपल्याला 14 नंबरचा क्वेश्चन. 14 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून बाजारभिमुख उदारीकरणाकडे विकसित झाले आहेत. चिकित्सक विश्लेषण करा. ही 15 मार्कला क्वेश्चन होता. आणि 15वा जो आहे, वाढवून बंदर प्रकल्प भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून कल्पित आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या स्पष्ट करा. हाही 15 मार्कला आहे. तर आतापर्यंत जर आपण पहिले 5 क्वेश्चन सलग 1 ते 5 पर्यंत, आणि हे आपला 11 नंबरचा क्वेश्चन, 13 नंबरचा क्वेश्चन, 14 आणि 15 नंबर क्वेश्चन, असे 4 क्वेश्चन. पहिले 5 आणि हे 4 क्वेश्चन आपल्याला 9 क्वेश्चन दिसतात टोटल 20 पैकी. आणि 9 क्वेश्चन किती मार्क्सला विचारलेले आहेत, 105 मार्क्सला विचारलेले आहे. तर ठीक आहे, बघू की नेमकं क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं आणि आपल्याला प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाचा त्याचा फायदा झाला असता का, हे आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि यासोबत तुमचा जर पेपर अनालिसिस सॉरी आपला न्यूजपेपर रिडिंग जर दिली असेल तर तुम्हाला मित्रांनो ज्यांनी त्यांचं पेपर रिडिंग दिली असेल
त्यांच्यासाठी हा पेपर खूपच इजी होता, कारण की ज्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी इकॉनॉमिक्सचा बेस होता, त्याला करंटच्या न्यूजशी जोडून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे जर लिखाण किंवा तुम्ही उत्तर लिहू शकला असता. आणि आयोगाला पण काय अपेक्षा आहे, त्या आपल्या जुन्या पॅटर्न मध्ये बघा GS 1, 2, 3, 4 पेपर होते आणि त्या सूचनामध्ये लिहिलं होतं की तुम्हाला एक सामान्य माणसाला काय समजेल अशा प्रकारचे सामान्य माणसाला सोडवता येईल असे प्रश्न आम्ही विचारणार आहोत. आणि त्यासोबत तुम्ही त्या प्रश्नाच्या चालू घडामोडीच्या अद्ययावत माहितीचा तुमचं काय पाहिजे, तुमच्याकडे काय पाहिजे संकलन पाहिजे का चालू घडामोडी त्या रिलेटेड त्या संकल्पनेशी रिलेटेड किंवा त्या आपले जे टॉपिक्स रिलेटेड तुम्हाला माहित असल्या पाहिजे. हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी त्या विषयाची माहिती असली पाहिजे. प्रत्येक पेपरला त्यांनी दिलेलं असतं नोट्समध्ये, म्हणजे वर नोट दिले की तुम्ही अद्यावत चालू घडामोडीचा पण अभ्यास करा, हे असं स्पष्ट उल्लेख होता. बरोबर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑल पॅटर्न GS 1, 2, 3, 4 सिलेबस आपल्याला हे केलं ना, सिलेबस दिला होता, सिलेबसच्या वरच्या लाईन होत्या नाही तुम्हाला. आम्ही जो अभ्यासक्रम दिला आहे त्यासोबत तुम्हाला त्या विषयाचा चालू घडामोडीचा पण अद्यावत जे चालू घडामोडी आहे त्याचाही तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर मग हे लक्ष ठेवा, आपल्याला GS 3 मध्ये ते लक्ष ठेवा डेली न्यूजपेपर रिडिंग असलंच पाहिजे. आणि ज्यामुळे डेली न्यूजपेपर रिडिंग असेल त्यांना हा पेपर खूप इझी जातो. कारण की मित्रांनो, इंडियन इकॉनॉमी मध्ये दररोज काहीतरी घडामोडी होतात, इंडियन इकॉनॉमीच्या पॉलिसीज होतात, दरवर्षी बजेट येतं, सर्वे येतं आणि त्यामध्ये काहीतरी नवीन इंट्रोड्यूस होतं किंवा जुन्याला वेगळ्या प्रकारे इंट्रोड्यूस केलं जातं. मग हे तुम्ही त्याच्यावर लेख येतात, वेगवेगळे काय म्हणतात त्याला विश्लेषक असतात, अर्थशास्त्रज्ञ विश्लेषक त्याबद्दल त्यांचं मत मांडतात. ते अंतिम मत आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं असतं. नंतर आपलं सायन्स टेक्नॉलॉजी म्हणजे जगभरामध्ये चांगली प्रोग्रेस चालू आहे जगभरामध्ये. मग आपण भारत कुठं स्टँड करतो आणि भारताने आता काय केलं पाहिजे. आता सध्या आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत यांच्या संदर्भात आपल्याला एक कॉन्फरन्स झालेली दिसेल. आणि एका कॉन्फरन्समध्ये यांनी एक कॉन्फरन्स अटेंड केली होती आणि ती कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की लार्ज लँग्वेज मॉडेल हे आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे त्यासाठी भारत हा हब असेल. काय लार्ज लँग्वेज मॉडेलसाठी भारत हब असेल, म्हणजे भारत काय असेल ते केंद्र असेल, हे त्यांनी बोललं होतं. म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल काय आहे ते आपल्याला अपेक्षित आहे. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल इकॉनॉमी पॉलिसी मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे. आयोग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या संदर्भात प्रश्न विचारेल आहे. निबंधालाही प्रश्न आला होता, बरोबर आहे. टेक्निकल संदर्भात नवीन काही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान बदल होत आहे त्या संदर्भात आलता की नाही प्रश्न, तंत्रज्ञानाचे संबंधित. म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञान कसं डेव्हलप होत आहे आणि आपल्या भारताच्या इकॉनॉमीमध्ये कसा परिणाम होत आहे आणि जगामध्ये आपण कुठे स्टँड होत आहोत हे आपल्याला माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या अभिमानाची गोष्ट आहे इस्रो आपलं जे आहे त्याचे डेव्हलपमेंट बघता आपण खूप जगभर म्हणजे म्हणतो ना की आपण जगाला अमेरिकेच्या खांद्याला लावून, म्हणजे जगभरातले देश आहेत अमेरिका, रशिया, चीन यांच्याशी खांदा लावून आपण आपला स्पेस प्रोग्राम राबवत आहोत. ठीक आहे. नंतर बघा अशा प्रकारे जर पाहिलं तर मग तुम्हाला करंट. आणि दुसरं आहे ऍग्रिकल्चर मध्ये बघा तुम्ही वेगवेगळे आंदोलन होत असतात मिनिमम सपोर्ट प्राइस साठी, MSP साठी, वेगवेगळ्या पिकांना भाव देण्यासाठी. मग काही त्यामध्ये काय होतं की वेळोवेळी काय होतं पाऊस येत नाही, मग पाऊस न आल्यामुळं मग त्या ऍग्रिकल्चरची काय होते म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती भयावह होते. मग त्याचं मग काय होते ती एक प्रकारची आपल्याकडे आपत्ती होते. मग ते पाठ करतात आपला आपत्ती. मग आपल्याकडे आहे ना डिझास्टर मॅनेजमेंट. मग काय ऍग्रिकल्चर डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही इंटरकनेक्ट करू शकता. आणि सायन्स टेक्नॉलॉजी आता जसं बोललो तसं म्हणजे तुम्हाला हे सगळं काय आहे. तुमचं न्यूजपेपर जर रिडिंग चांगला असेल किंवा न्यूजपेपरचं तुमचा त्यामध्ये त्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्हाला हा GS 3 खूप इझी जाईल. आणि ज्या मुलांना पेपर चांगला गेला असेल त्यांच्यासाठी वेळ म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. पण काही मुलांना 19-20 झाला असेल, माझी अशी अपेक्षा आहे की तुमचं सिलेक्शन ह्या वर्षी होऊन तुम्ही निघून जा, म्हणजे पोस्ट घेऊन निघून जा. आणि काही ठिकाणी काही जणांना अपेक्षित पोस्ट न भेटल्यामुळे ते नेक्स्ट वेळी म्हणजे आणखी एक अटेम्प्ट देऊ शकतात. किंवा काही मुलांचं बॅड लकली सिलेक्शन झालं नाही तर ते नेक्स्ट टाइम 100% काही मुलं अदर पर्याय बघतात, पण काही मुलं परत किंवा एखादी पोस्ट घेऊन परत अभ्यास करतात. मग त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर आता ठीक आहे झालं ते झालं, पण तुम्हाला एक सांगतो की UPSC असेल की MPSC असेल जगावेगळं काय विचारत नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतं तेच विचारतं. फक्त तुम्हाला ना PYQचं अनालिसिस कोणा त्या एक्झाम UPSCचं आणि MPSCचं काम UPSCचं काम म्हणतंय कारण की आता UPSCच्या धर्तीवर चाललेली आहे. MPSC डिस्क्रिप्टिव्ह मेन्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग UPSCचं पेपर अनालिसिस तुमचं चांगला असलं पाहिजे आणि त्यासोबत MPSCचं पण असलं पाहिजे. आणि सिलेबस काय मेन्शन केलेला आहे आणि तो सिलेबस मेन्शन केलेला तुमचा दररोजच्या ज्या चालू घडामोडी घडतात किंवा दररोज काहीतरी घडतं आर्थिकदृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आपलं आपत्ती रिलेटेड घडतं किंवा तुमचं ऍग्रिकल्चर रिलेटेड घडतं, तर त्यावेळेस तुम्ही ती नोट्स किंवा तशा नोट्स तुम्ही कलेक्ट केल्या पाहिजे.
किंवा त्या रिलेटेड काही व्हिडिओ लेक्चर्स असतात, वेगवेगळे पॉलिसी आल्यानंतर काहीतरी काही जण त्याच्यावर व्हिडिओ बनवतात, ती इन्फॉर्मेशन नोट स्वरूपात तुमच्याकडे असली पाहिजे, कारण की तेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ते तुम्हाला आता दाखते की कसं विचारलं जातं ते. ठीक आहे मित्रांनो, भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. मित्रांनो, सर्वसमावेशक विकास राज्य सेवा प्रीचा सिलेबस आणि मेनच्या सिलेबस मध्ये ओल्ड सिलेबस मध्ये सांगतो मित्रांनो, स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे तुम्ही म्हणता की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाली मग काहीतरी जागा वेगळ्या येणार आहे. मित्रांनो, त्यावेळेस फक्त प्रश्न दिला होता, खाली ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय तुम्हाला पर्याय दिले होते, एमसीक्यू मध्ये पर्याय दिले होते. इथे तुम्हाला ते गोष्ट फक्त एक्सप्लेन करायची आहे, वेगळं काही विचारलं नाही. तिथे फक्त म्हणजे मला काय करायचं होतं, एमसीक्यूज होते. इथे फक्त तिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे. बा सर्वसमावेशक विकास प्री आणि मेनच्या सिलेबस मध्ये होतं गोल्डच्या. सोशल इन्क्लुजन नेहमी आपण ऐकतो, सोशल इन्क्लुजन सर्वसमावेशक विकास. मग काय विचारलंय, भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे. मग आतापर्यंतची धोरणे, स्कीम, पॉलिसी काय ते आपल्याला बघायचं आहे, ती आपल्याला माहित असली पाहिजे. आणि आपण ते नेहमी करंट अफेअर मध्ये किंवा आपल्या डेली आपण ते अभ्यास करतो त्यामध्ये आपण बघतो. आणि डेली तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल त्यामध्येही त्याचा सारखा उल्लेख तुम्हाला दिसतो. तर भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. मग आपल्यासाठी इन्क्लुझिव्ह स्कीम मध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे काय आहे, भारतातील सामाजिक समावेशन, सोशल इन्क्लुजन म्हणजे सगळ्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे, समान अधिकार भेटले पाहिजे आणि सगळ्याला एक माणूस म्हणून ते चांगली प्रतिष्ठा भेटली पाहिजे. हे आपलं काय आहे. आणि प्रत्येकाचं कल्याण हे काय आहे, म्हणजे कोणतीही पॉलिसी राबवताना सामाजिक कल्याण, वेलफेअर ऑफ पीपल ह्याच्यावर जास्त भर असतो. तळागाळातील लोकांपर्यंत तो विकास पोहोचला पाहिजे, हे काय असतं पॉलिसी मेकरच्या डोक्यात असतं. मला सर्वसमावेशक विकास म्हणजे कोणाचा, वयोवृद्धांचा विकास, महिलांचा विकास, आता नवीन ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत, तृतीयपंथी व्यक्ती आहेत, त्यांच्या संदर्भातला विकास आहे. की वंचित घटक जे आहेत, रिमोट एरियामध्ये राहणारे, शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, अशा लोक सर्वांचा विकास, त्याला काय म्हणतो पण सर्वसमावेशक, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपला भारताचा विकास सगळ्यांसोबत घेऊन पुढे करायचा, सगळ्यांसोबत घेऊन पुढे जायचं आहे. त्याला मग भारत, आता मी तुम्हाला म्हणतो, भारतातील सामाजिक समावेशकता योजना प्रामुख्याने आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलं जातं. म्हणजे कोण आपले वंचित घटक जे असतात, एससी, एसटी, ओबीसी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती. आता आपल्याकडे जिरियाट्रिक्स नावाची कन्सेप्ट आलेली आहे. जिरियाट्रिक्स इंग्लिशमध्ये हॉकॅब्युलरीमध्ये शब्दसंग्रहामध्ये तुम्ही शब्द वाचला असाल. जिरियाट्रिक्स म्हणजे वयोवृद्धांचे कल्याण, म्हणजे वयोवृद्धांशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. म्हणजे जिरियाट्रिक्स म्हणजे वयोवृद्ध लोक जे आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास संबंधित संज्ञा आहे. कोणती? जिरियाट्रिक्स. मित्रांनो, आता भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड काय तुम्हाला माहिती आहे, मी इथं काय सांगत बसणार नाही. भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड इतर देशांच्या मानाने खूप चांगला आहे, कारण की इकडली जी युथ आहे ती काय कार्यप्रवण, आपण त्याला कार्यप्रवण करून आपण आपल्या देशाचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो. पण हाच युथ काही दिवसानं 25, 30 किंवा 35, 40 वर्षानं काय होणार आहे, वयोवृद्ध होणार आहे. आणि आताचा युवकांचा देश म्हणून ओळखला भारत देश काही दिवसानं हा वयोवृद्धांचा देश म्हणून ओळखला जाईल, कारण की आता जी युथ आहे ती काही दिवसांनी वयोवृद्ध होणार आहे. मग ती संकल्पना आहे जिरियाट्रिक्स, वयोवृद्धांचे कल्याण. मग त्याच्यावरही हळूहळू गव्हर्नमेंट काम करायला लागलेलं आहे. तुम्ही म्हणताल की सर 35-40 वर्षाने वयोवृद्ध होणार आहेत, गव्हर्नमेंट आता काम का करेल? मित्रांनो, असं चालत नाही. तहान लागली म्हणून विहीर खोदली असं चालत नाही. तर पुढचा 35, 40, 50 वर्षाचा रोडमॅप आपल्याकडे रेडी पाहिजे, तरच आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या देशाला इतर देशाच्या तुलनेने पुढे घेऊन जाऊ. जर आपण तहान लागल्यानंतर विहीर खाल्ली तर त्याचा काही परिणाम होत नाही. बरोबर आहे, ते प्रयत्न व्यर्थही जाऊ शकतात. पाणी लागलंही किंवा लागू पण नाही शकत नाही. त्यामुळे अगोदरच आपली तरतूद करून ठेवायची आहे. मग जेरियाट्रिक्स काय त्याबद्दलही आपल्याला पॉलिसीमध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. पण सध्या त्यावर थोडं पॉलिसी धोरण राबवायचं गव्हर्नमेंटचं चालू आहे. नंतर बघा, मग आपलं काय शैक्षणिक सक्षमीकरण. मग आपल्यामध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती काय, पीएम यशस्वी योजना काय, श्रेष्ठ स्कीम काय. म्हणजे श्रेष्ठ स्कीम म्हणजे काय, अनुसूचित जातीच्या हुशार विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देणं. या संदर्भातली आपल्याला ही स्कीम आहे. एकच मिनिट, हे वापस गेलं, थांबा मी तुम्हाला लगेच देतो. एकच मिनिट, हे आपल्याकडे पीडीएफ नव्हती, मी डायरेक्ट गुगल सर्च मारलं होतं, कारण की कमी वेळेमध्ये माझ्याकडे जस्ट असं आयडिया आली की आपण काहीतरी व्हिडिओ केला पाहिजे किंवा आपल्याला मुलांपर्यंत नेमकं हे काय असं जगा वेगळं यूपीसी डिस्क्रिप्टिव्ह काय असं जगा वेगळं नाही. आजूबाजूला तुमच्या घडामोडीच्या घडतात तेच आहे. आणि जुना पॅटर्न जो होता त्यालाच धरून पुढे हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे असं एमपीसी डिस्क्रिप्टिव्ह झाली म्हणून काही असं घाबरू
नका. ते भीती कमी करण्यासाठी हे माझा व्हिडिओ आहे. ठीक आहे, आता ते चांगला गेला असेल, वेल अँड गुड. 19-20 झाला असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा अभ्यास करताल त्यावेळेस ह्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. बघा, आर्थिक समावेशन आणि उद्योजकता, प्रधानमंत्री जनधन योजना ह्यामध्ये काय केलंय, पहिलं बघा जास्तीत जास्त खात्यामध्ये लक्ष ठेवा. खातं कोणाचं असायचं, बँक अकाउंट कोणाचं असायचं, पुरुषांचं असायचं. तुम्ही बघा, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जर पाहिलं तर मोस्ट ऑफ द टाइम तुमचं पुरुषांची खाते असायचे, म्हणजे पैसे कोणाच्या अकाउंटला जे पुरुषांच्या. पण आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं की महिलांनाही त्याच्यामध्ये आणलं, महिलांचे अकाउंट खोलले आणि महिलांनाही ते काय केलं, त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचे पैसे टाकले. मग त्यांना पण कुठे बघा, तुमच्याकडे जर स्वतःचे पैसे असेल तर तुम्हाला प्राऊड फील वाटतं, अरे माझे पैसे. जेव्हा तुम्ही घरच्यांकडून पैसे घेतात त्यावेळेस बघा तुम्हाला असं डिपेंडेंट वाटतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमावला लागतात, स्वतःला तुमचा अभिमान वाटतो, स्वतःला आपण एकदम प्रतिष्ठा म्हणजे म्हणतो, स्वतःला एकदम प्राऊड फील वाटतं की अरे माझे पैसे मी कमवले. तसंच जी प्रतिष्ठा महिलांना देण्यासाठी आपल्याला ही स्कीम आलेली आहे. कधी कधी काय होतं की महिला ह्या आपल्या कसं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिला आपल्याला म्हणजे न्यूनगंड भावनेमध्ये राहतात किंवा त्यांना ते पुढे येऊ दिलं जात नाही किंवा काही. आता परिस्थिती सुधारत आहे. पण तुम्हाला जर तुमच्या अकाउंटला पैसे आले तर किती भारी वाटतं. घरचे पैसे पाठवतात तोपर्यंत घरच्यावर तुम्ही डिपेंड असता, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल पगार चालू होतो, कुठेतरी काम करतात, तुमच्या अकाउंटला पैसे आले तर भारी वाटतं, कारण की ते तुमचे पैसे असतात. ती वेगळी फिलिंग असते. मग मला सांगा, ते कुठेतरी त्यांना पण प्रतिष्ठा आहे, त्यांना पण कुठेतरी काय म्हणलं त्यांचे अधिकार आहे. त्यासाठी बघा त्यांचे अकाउंट बँक म्हणजे अकाउंट खोलले प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत. स्टँड अप इंडिया काय, स्टँड अप इंडियामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना आपण सहाय्य करतो. प्रधानमंत्री मुद्रा योजना, PM सूरज योजना काय शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आहेत. PM यशस्वी योजना आहे. मग PM यशस्वी योजना काय, OBC, EBC आणि भटक्या जमाती. हे तुम्ही जर पाहिलं ते सगळं वंचित घटक. वंचित घटक कोण आहे, महिला आहे. वंचित घटक कोण आहे, OBC, SC, ST, बरोबर आहे. नंतर आहे दिव्यांग व्यक्ती आताच पाहिलं म्हणजे डिसेबल पर्सन, म्हणजे दिव्यांग व्यक्ती, त्यांना पण आपण काय केलं पाहिजे, त्यांना पुढे आणलं पाहिजे, मेन प्रवाह आणला पाहिजे. मग त्यासाठी आपण वेगळं आरक्षण केलंय. आता अनाथ व्यक्ती असतात, अनाथांना कोणी वाणी नसतो, त्यांना पण आता आपण आरक्षण देऊ केलंय. म्हणजे त्यांना काय केलं आपण, सोशल इन्क्लुजन म्हणजे सामाजिक समावेशन केलं, त्यांचं समावेशन केलं आहे सामाजिक दृष्ट्या. बघा लक्ष द्या, उपेक्षित घटकांसाठी योजना, स्माइल योजना. आता बघा तृतीयपंथी ट्रान्सजेंडर व्यक्ती, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता चेंज होत चाललेला आहे. त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणलं जात आहे. त्यांनाही काय केलं जात आहे की आपल्याला तुम्ही बघा की आता ट्रान्सजेंडर व्यक्ती ही तुम्ही सरकारी, पहिले काय व्हायचं की ते सरकारी ज्या भरती निघायच्या तर त्या आपले जे पाहिलं तिथे फक्त 2च ऑप्शन असायचे, मेल आणि फिमेल. आता ट्रान्सजेंडर तिसरा पर्याय आलेला आहे. मग त्यांनाही कुठेतरी प्रतिष्ठा देण्याचं काम आपलं गव्हर्नमेंट करत आहे. नंतर वेगवेगळ्या महिला सक्षमीकरण संदर्भात आहे, बेटी बचाव बेटी पढाव, मिशन शक्ती, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. म्हणजे काय की पॉलिसी स्कीम आणि ध्येय धोरण आहेत महिलांच्या रिलेटेड. मग आपलं महाराष्ट्र राज्य आहे की महाराष्ट्र राज्यानं महत्वाची गोष्ट केलेली की आपलं जे कोणती महिलांचं धोरण राबवलं. मग आतापर्यंत महिलांचे धोरण स्पेशल महिलांसाठी काय धोरण राबवली ती मोठं आहे. आपण जेंडर बजेट कशासाठी मांडतो, लिंग अर्थ, पण आपल्याला मग त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की मग महिला सक्षमीकरण ह्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. आता बघा आपल्या राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती त्या पण आपल्या महिलाच आहेत. आज महत्वाच्या पदावर महाराष्ट्रामध्ये आज महत्वाची जी पद आहे त्यावर कोण इथं महिला आहेत. म्हणजे काय करते, गव्हर्नमेंट महिला सक्षमीकरणाला काय करते, प्रोत्साहन देते. मग तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय पाहिजे, महिला एक सक्षमीकरण भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत काय झालं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हे थोडक्यात सांगितलं की बघा सर्वसामाजिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना, म्हणजे आतापर्यंत जे स्कीम होत्या किंवा स्पेशल पॉलिसी राबवल्या त्याचा तुम्ही उल्लेख केला पाहिजे होता. भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देतो. म्हणजे लिंग आधारित अर्थसंकल्प खरंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी फायदेशीर आहे का, उघड नाही तर काहीतरी एक नवीन कन्सेप्ट आणली लोकांना खुश करण्यासाठी असं आहे का ते एकदम तिथे खरंच समाजामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे का, हे आपल्याला काय करायचं त्याचं वर्णन करायचं आहे. म्हणजे काय सांगतंय, लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देतो ह्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. हे बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय विचारतात, लिंग आधारित अर्थसंकल्प राबवणारे पहिले राज्य कोण होते, लिंग आधारित अर्थसंकल्प भारताने केव्हा चालू केला आणि त्याचे वैशिष्ट्य काय ह्याबद्दल विचारतं ना. ह्याच्यामध्ये काय विचारलंय आपल्याला, ते असं ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं. आता जे बोललो ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं. आता काय विचारतात की महिलांच्या सक्षमीकरणासाठी लिंगाधारित अर्थसंकल्प कशा प्रकारे योगदान देतो. सिंपल क्वेश्चन होता मित्रांनो. ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो. ह्यांनी आपल्याला काय विचार, क्वेश्चन 3, ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग. म्हणजे लक्ष द्या, कृषी आणि उद्योगामधला दुवा कोण आहे, अन्न प्रक्रिया उद्योग. मग तो दुवा म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग या कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा आहे तो ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात त्याची भूमिका काय आहे त्याबद्दल आपला प्रश्न विचारलेला आहे. मग लक्ष द्या, ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो. मित्रांनो तुम्हाला माहित असेल
की एक स्कीम आली होती, कोणती? प्रधानमंत्री किसान संपदा योजना. आठवते का? प्रधानमंत्री किसान अन्न संपदा योजना कशासाठी विचारली होती? कशासाठी? प्रधानमंत्री किसान संपदा योजना कशा संदर्भात होती? फूड प्रोसेसिंग रिलेटेड होती, अन्न प्रक्रियाशी संबंधित होती. बरोबर आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करायचं होतं त्या माध्यमातून. मग किसान संपदा योजनेअंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फूड पार्क उभारली. आपल्याला विचार होतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये, जुन्या पॅटर्न मध्ये, किसान संपदा योजना काय आहे? काय म्हणलं? किसान संपदा योजना काय आहे आणि किसान संपदा योजना कधी आली आणि किसान संपदा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये फूड पार्क कुठे कुठे उभारली असं विचारले. महिला लक्षात ठेवा, आयोग तिथंच आहे, फक्त थोडं त्यांनी चेंज काय केलं. आता ठीक आहे, तुम्हाला एवढं माहित आहे, हे ऑब्जेक्टिव्ह पुरतं माहिती झालं. आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह साठी अपेक्षित काय आहे की त्या अन्न प्रक्रिया रिलेटेड ज्या गोष्टी आम्ही ध्येय धोरण राबवली, पॉलिसी राबवली, त्याचा फायदा होत आहे का? कशासाठी? कृषी आणि उद्योगाला त्या दोघांची जोड घालून आपल्याला आर्थिक विकास करण्यासाठी, शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करण्यासाठी. लक्षात ठेवा, म्हणजे ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगारी संदर्भात कृषी आणि उद्योग यांची दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो. लक्षात ठेवा. मग प्रधानमंत्री किसान संपदा योजना अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधित होती. आयोगाने असंच काही विचारलं नाही. आणि तुम्हाला माहित असेल की किसान संपदा योजना ज्यावेळेस लॉन्च झाली 2017 साली, तर त्यावेळेस ह्याच्यावर खूप चर्चा चालू होत्या. आणि त्यावेळेस मेगा फूड पार्क वगैरे त्यावरही चर्चा चालू होती. मग त्यावेळेस ते लेख आले होते गव्हर्नमेंटचे, वेगवेगळे त्यांचे मॅगझिन असतात, योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र, त्यामध्येही त्याबद्दल काय आले होते, लेख आले होते. ते तुम्ही वाचणं अपेक्षित होतं. ठीक आहे. भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा. 4था नंबरचा क्वेश्चन आहे. भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्टे कितपत साध्य झाले त्याचे मूल्यांकन करा. तुम्हाला माहिती भूमी सुधारणा, कुळ कायदा वगैरे ह्यावर आपल्याला नेहमी प्रश्न आलेले आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या? आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भूमी सुधारणा काय झाल्या? आता बघा, जमिनीचं तुकडीकरण जे चाललं होतं, जमिनीचं तुकडीकरण खूप प्रमाणात चाललं होतं की गुंठ्यामध्ये जमीन विकली जात होती. त्यामुळे काय होतं, जमिनीचा आकार लहान होत चालला आणि शेती करणं अशक्यप्राय होतं. मग हे शेतीचं तुकडीकरण किंवा गुंठेकरण होत होतं. त्यासाठी सरकारनं रोख आणण्यासाठी मध्ये कायदा आणला होता. बरोबर आहे, मध्ये काहीतरी केलं ना प्रोव्हिजन. मग भूमी सुधारणा संदर्भात मग तो काय होतं, कशाबद्दल होतं? आता जर पाहिलं भूमी सुधारणा संदर्भात तुम्हाला माहिती आहे की मग ते ट्रान्सफर, जमिनीचं ट्रान्सफर, हस्तांतरण होतं. किंवा आता माझ्याकडे 20 एकर जमीन आहे, बरोबर आहे समजा, एवढी नाही जमीन पण आहे समजा, 20 एकर जमीन आहे. मग ती 20 एकर जमीन मला 2 मुलं झाली, त्याला मी 10 एकर ट्रान्सफर करणार. पहिलं काय व्हायचं की लक्षात ठेवा की पहिलं काय, त्या 10 एकर माझ्या मुलाला ट्रान्सफर करताना हे काय व्हायचे, मला एक अडचण निर्माण व्हायची की मला अडचण म्हणजे की मला त्या मुलांच्या नावे जमीन करताना मला एक शुल्क भरावं लागायचं आणि ते शुल्क खूप जास्त होतं. आता रिसेंटली जर पाहिलं तर ते शुल्क आता किती केलंय, 100 रुपये. म्हणजे तुम्ही घरातील व्यक्तीला जर जमीन ट्रान्सफर करत असाल तर 100 रुपयामध्ये ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे जे मॅक्रो लेवलला जे चेंजेस होतात ना, हे तुम्हाला अंडरस्टँड असलं पाहिजे, तुम्ही न्यूजला वाचलं पाहिजे. मग ही भूमी सुधारणा संदर्भातले हे लेटेस्ट तुम्हाला आता न्यूज सांगितली. मग भारतामध्ये काय, भारत स्वतंत्र झाला नव्हता किंवा इंग्रजांच्या काळामध्ये काय होतं भूमी सुधारणा ना, मग आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर कशा झाल्या, त्यानं संबंधित काय पॉलिसी होते का, हे अपेक्षित असलं पाहिजे. सिंपल होतं, हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हला विचारून झालेलं आहे. नंतर भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर आणि हायब्रिड अॅन्युटी मॉडेल यांचे स्पष्टीकरण करा. पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या कार्यक्षेत्राचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा. पायाभूत सुविधा विकासासाठी बीओटी काय, बरोबर आहे, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर आणि पीपीपी काय आपल्याला माहित आहे मित्रांनो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे काय, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मेन्स मध्ये विचारले राज्याच्या मुख्य परीक्षेला. बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर म्हणजे काय ते बद्दल विचारले. आणखी 2-3 प्रकार आहेत ते पण विचारलेले आहेत. आणि नवीन आता काय आपण वाचतोय तर HAM काय, हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. हायब्रिड अॅन्युटी मॉडेल जे आहे, तर जे आपले मोठमोठे जे हायवे बांधतो आपण भारतामध्ये, तर ते बांधताना काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप संदर्भातली ही पीपीपी मॉडेल आहे. कोणतं, लक्षात ठेवा, HAM काय, लक्षात ठेवा, हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. हायब्रिड अॅन्युटी मॉडेल हे काय, लक्षात ठेवा, पीपीपीचं मॉडेल आहे. म्हणजे काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं मॉडेल आहे. पण हॅम कोणत्या जास्तीत जास्त कुठं काम करतं, लक्षात ठेवा, हायवे, नॅशनल हायवेच्या संदर्भात ही टर्म लागू होती. नॅशनल हायवेच्या संदर्भात हॅम लागू होतं. म्हणजे ही टर्म जी आहे पीपीपीच मॉडेल आहे, पण ती जास्तीत जास्त कुठे यूज केली जाते, नॅशनल हायवेच्या संदर्भात. काय, हॅम म्हणजेच लक्षात ठेवा हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. मग आपल्याला पीपीपी माहित आहे, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर माहित आहे. मग हॅम काय, हे तुम्हाला करंट अफेअर मध्ये जेव्हा तुम्ही कोणता भारतमाला प्रोजेक्ट जे आहे ना, भारतमाला प्रोजेक्ट, त्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न विचारला जाते. पायाभूत सुविधा. भारतमाला प्रोजेक्ट कधी आला मित्रांनो, कधी आला, 2017 साली आला. आणि सागरमाला कधी आला, 2015 साली आला. लक्षात ठेवा, 2017 ला भारतमाला आला
आणि 2015ला सागरमाला आला. मग भारतमाला आला 2017ला. मग त्या भारतमाला अंतर्गत जी महत्वाची जी ठिकाण जिल्हे आहेत भारतातील त्याचे मुख्यालयाचे ठिकाण एक 4 लेनच्या हायवेनी जोडायचे आहेत. कारण की आपल्याला एक वाहतूक सुविधा किंवा आपल्याला जे लॉजिस्टिक जे होतं किंवा कमी वेळेमध्ये आपल्याला समजा लक्षात बीडवरनं रेल्वे चालू झाली. मग बीडमध्ये काहीतरी आम्ही उद्योगधंदे चालू केले तर रेल्वे आल्यामुळे काय झालं की आमचा माल लवकरात लवकर पुणे मुंबईला जाऊ शकतो. म्हणजे काय की हे जे भारतमाला अंतर्गत मोठमोठे जे नॅशनल हायवे डेव्हलप होणार आहेत त्याचा फायदा आपल्याला हे काय करणार होणार आहे, त्याच्या अमागास क्षेत्राचा विकास करण्यासाठी होणार आहे. बरोबर आहे. आणि आपलं जे आहे समजा नागपूरहून आपल्याला काहीतरी प्रोडक्ट तयार केला आहे तो जर आपल्याला मुंबईला आणायचा आहे तर मग समृद्धी महामार्गामार्फत आपण मुंबईला आणतो. मुंबईच्या जेएनपीटी पोर्टला आणतो आणि जेएनपीटी पोर्टला तो माल तिथे ठेवतो आणि तो तिथला माल ठेवलेला माल उचलायचा जेएनपीटी पोर्ट मधील आणि जेएनपीटी पोर्ट मध्ये जो माल उचलला गेला तो इतर देशांना तो प्रोव्हाइड करायचा. म्हणजे जेवढे रस्ते चांगले तेवढं तुमचं काय होतील त्यांचं जे आपलं जे ट्रान्सफर आहे ज्या वस्तूंची पदार्थाची ट्रान्सफर लवकर होणार. म्हणजे त्याचा भारतमालाचा तोच उद्देश आहे की आपल्याला काय करायचं लवकरात लवकर काय करायचं आहे जे टाइम आहे आपला प्रवासामध्ये तो कमी करायचा आहे आणि त्याचा मग वेगवेगळ्या प्रकारे कसा विकास करायचा आहे ते आपल्याला तुम्ही भारतमाला प्रोजेक्ट डिटेल वाचा त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जाईल. आणि सागरमाला काय ते लक्षात ठेवा जी आपले सागरमाला म्हणजे काय की आपले जे पोर्ट आहेत ते चांगले डेव्हलप करता येईल. समजा आपलं वाढवण बंदर चर्चेमध्ये होतं महाराष्ट्रामधील आणि तुतीकोरीन बंदर आहे तमिळनाडू मधील तेही चर्चेमध्ये आहे लॉजिस्टिक डेव्हलपमेंटसाठी. मग तुम्हाला सागरमाला प्रोजेक्ट आणि ह्यांचा काही संबंध आहे का हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुतीकोरीन बंदर तमिळनाडूचा आणि वाढवण बंदर महाराष्ट्राचं. वाढवण बंदराचा उल्लेख आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं नेहमी झालेला आहे. मग तुम्हाला अपेक्षित होतं की वाढवण बंदराबद्दल तुम्ही अभ्यास केला पाहिजे. वाढवण बंदर आणि तुतीकोरीन बंदराबद्दल आपले इकॉनॉमिक सर्वे आहे त्यामध्ये उल्लेख होता मित्रांनो 23, 24, 25, 26 मध्ये बघा तुम्हाला उल्लेख दिसेल. मी काय हवेत बोलत नाही मित्रांनो. आयोग एमपीसी यूपीसी जगा वेगळं काय विचारत नाही. तुमच्या आजूबाजूला जे असतं तेच विचारतं. फक्त तुमचं कसं आहे पीवाय अनालिसिस आणि त्या एक्झामचा सिलेबस मध्ये असला पाहिजे आणि त्याचं चालू घडामोडीशी लिंक करता आली पाहिजे. नक्की तुम्ही पास होताल. फक्त काय होतं आपलं पीवाय अनालिसिस चांगलं असतं सिलेबस माहिती नसतो. फक्त पुस्तक घेतलं 500 पानाचं 1000 पानाचं कोणाचे जरी नोट्स आणले वाचत बसला आणि मी खूप अभ्यास केला आहे असा ऍटिट्यूड अभ्यास एक्झामला होता आणि एक्झाम दिवशी पाहिजे तेवढा परफॉर्मन्स होत नाही आणि तुम्ही म्हणताल की पेपर खूप अवघड होता. मित्रांनो पेपर अवघड नसतो फक्त तुमचा सिलेबस अनालिसिस आणि पेपर अनालिसिस चांगला असल्यामुळे पेपर तुम्हाला अवघड जातात अभ्यास असूनही. ठीक आहे मित्रांनो हे झालं सागरमाला भारतमाला प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भातला हा प्रश्न आहे इनडायरेक्टली विचारला पायाभूत सुविधा. बरोबर आहे. नंतर आहे आपल्याला नंतर 6 नंबर 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला 8 नंबरचा नव्हता आपला डायरेक्ट किती 11 नंबरचा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवा 11 नंबर आहे भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले. काय म्हणजे भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले आहे याचे चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भारतातील जे प्लॅनिंग आहे आपलं पहिलं प्लॅनिंग कमिशन करायचं आता कोण करतंय नीती आयोग करतंय. मग भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले आहे याचे चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे काय झालंय संरचनात्मक आणि स्ट्रक्चरल आणि इन्स्टिट्यूशनल अडथळ्यामुळे आपलं काय झालंय भारताला अपेक्षित तेवढा विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते का झालेलं नाही त्याची चिकित्सा आपल्याला करायची आहे मित्रांनो. मग लक्षात ठेवा आर्थिक नियोजनाची संरचना आपली भारताची बघा आर्थिक नियोजन संरचना म्हणजे आपल्याला जे नियोजन करायचं होतं पहिलं कसं होतं टॉप टू बॉटम अप्रोच होता. पहिला कसा होता प्लॅनिंग कमिशन कसं होतं टॉप टू बॉटम म्हणजे एकूण टॉप टू बॉटम अप्रोच होता. नियोजन पहिल्यांदा कसं होता टॉप टू बॉटम प्लॅनिंग कमिशनचा वरून खाली नियोजन यायचं म्हणजे वरून योजना खाली यायची. म्हणजे लक्षात ठेवा की वर निर्णय व्हायचा मग खाली त्याचे इम्प्लिमेंटेशन व्हायचं टॉप टू बॉटम म्हणजे हा अप्रोच होता. आता अप्रोच कसा झाला लक्षात ठेवा मित्रांनो बॉटम टू टॉप म्हणजे बॉटम टू टॉप अप्रोच झालेला आहे. पहिला होता टॉप टू बॉटम अप्रोच होता पण नियोजन जेव्हा प्लॅनिंग कमिशन वर करतो तेव्हा आता नीती आयोग आलाय. आता आपला अप्रोच कसा झालेला आहे मित्रांनो बॉटम टू टॉप म्हणजे तळागाळातील लोकांना काय अपेक्षित आहे त्यानुसार आपल्याला काय बनायचे आहे पॉलिसी बनवायची आहे हा त्याचा अर्थ आहे. मग बघा आपण पहिलं काय टॉप टू बॉटम अप्रोच होता आपल्याला कळलं की आपल्याला तो टॉप टू बॉटम अप्रोच वर्क करत नाही तर आपण कसं केला पाहिजे बॉटम टू टॉप. आणि सध्या आपण कोणता पॉलिसी बनवताना टॉप टू बॉटम पहिला अप्रोच होता तो वर्क केला नाही. मग आता आपल्याला कळलं की आपलं पाहिजे तेवढा विकास झाला नाही आर्थिक विकास झाला नाही. मग आपण हा जो टॉप टू बॉटम अप्रोच होता तो चेंज करून आता कसं केलाय बॉटम टू टॉप मग ह्याच्यामुळे मग काय होतं काय आपण त्याचा काय परिणाम झालेला आहे का ते आपल्याला बघावे लागेल. तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळे. मग वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्याचा
आपल्या पॉलिसी मेकिंग मध्ये काय परिणाम होतो किंवा त्याचा खरंच त्या संस्था त्या योग्य लेवलला किंवा योग्य तऱ्हेनं पॉलिसी ध्येय धोरण राबवतात का, किंवा त्यांचं ध्येय धोरण राबवताना काही चुकतंय का, आणि ध्येय धोरण राबवत असताना जनसामान्यांना किंवा जनसामान्यांचा विचार केला जातो का, ह्याबद्दलही आपण वाचलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी नेहमी आपल्याला एक पॉलिसी मेकिंग जे असतात त्या रिलेटेड जे लेख असतात अग्रलेख त्यामध्ये आपल्याला हे विश्लेषण दिसतं. नंतर आहे 12 नंबर क्वेश्चन. 11 झाला आपल्या तेव्हा 13 नंबर क्वेश्चन. भारतातील किमान आधारभूत किमती, खरेदी, भाव स्थिरक किंवा त्याला सिल्की म्हणा साठा धोरण आणि महागाई यांच्यातील संबंधाविषयी चर्चा करा. किमान आधारभूत किमती ह्याबद्दल आपल्याला युपीएससीला 2013 ते 25 मध्ये 1 ते 2 वेळा कमीत कमी वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मग एमएसपी किमान आधारभूत किमतीबद्दल तुम्हाला नेहमी आंदोलन जगभर म्हणजे भारतामध्ये कुठं पण आंदोलन दिलं, कांद्याला भाव नाही आंदोलन होणार. कशासाठी भाव भेटत नाही म्हणून. नंतर कापसाला भाव भेटत नाही, सोयाबीनला भाव भेटत नाही. मग तुम्ही बघितलं असं सोयाबीन आणि कापसाला भाव भेटत नाही तर मग आंदोलन करते काय म्हणतात, आम्हाला किमान आधारभूत किमती ठरवा. किमान आधारभूत किमती समजा सोयाबीनला 8,000 आहे किंवा कापसाला 8,000 आहे, ती आमची 12,000 करा. म्हणजे कसं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. मग किमान आधारभूत किमती कोण ठरवतं, की मग एफआरपी काय आहे, मग आपलं काय एमएसपी किती पिकांसाठी असतो, एफआरपी कोणत्या पिकांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑल पॅटर्न तुम्हाला सगळं माहित आहे जर मेन दिलेले असेल तेव्हा तसं विचारलं एमएसपी कोण ठरवतं, काय ठरवतं, किती पिकांसाठी आहे, एफआरपी वगैरे वगैरे. आणि एमएसपी केव्हा डिक्लेअर केला जातो, पीक लावायच्या अगोदर केला जातो, पीक लागवड झाल्यानंतर पीक ऍक्च्युअली हातात आल्यानंतर केला जातो का, हे सगळं तुम्हाला माहित आहे. मग मला सांगा आयोगाने फक्त इथे काय विचारलंय, मग भारतातील किमान आधारभूत किमती, खरेदी, भाव स्थिरक आणि साठा धोरण आणि अन्न महागाई यांच्या संबंधाविषयी चर्चा करा. बरोबर आहे. अन्न महागाई तुम्ही बघा आता सध्या खूप आपल्याला अन्न खूप महाग होत चाललेलं आहे, डाळीच्या किमती, तेलाच्या किमती खूप महाग होत चाललेल्या आहे. मग ते शेतीचं उत्पन्न, ही महागाई, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला रेट करता आला पाहिजे. शेतकरीही जगला पाहिजे आणि बाजूला जो शहरामध्ये राहणारा माणूस आहे तोही गरजेचा, म्हणजे आपला शेतकरीही गरजेचा आहे आणि कंपन्यांमध्ये मोठमोठ्या उद्योगधंद्यामध्ये जो काम करतो तोही जगला पाहिजे. म्हणजे शहरी वर्गही जगला पाहिजे, ग्रामीण वर्गही जगला पाहिजे. आणि सोबत म्हणजे अन्न पिकवणारा कोण आहे, शेतकरी ग्रामीण भागातील आहे. मग त्याची काय किमान आधारभूत किमती संदर्भात आपण त्याला पाहू शकतो. महागाई कोणाच्या संदर्भात आहे, जे अन्न पुरवठा शहरामध्ये येणार आहे तो कोण खाणार आहे, शहरी वर्ग खाणार आहे. जो पॉलिसी मेकिंग किंवा कॉर्पोरेट इंडस्ट्री ह्याच्यामध्ये काम करणारा वर्ग आहे, बरोबर आहे, तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, शेती सोडून. म्हणजे असं नाही की शेती सोबत आपले इतरही क्षेत्र महत्त्वाचे आहेत. मग मला सांगा आपल्या शेतकरी अन्न देतो, मग त्या शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्याला आपण किमान आधारभूत किंमत दिली पाहिजे. पण शेतीच्या अन्नभावाचे जे किमती आहेत त्या आपण सामान्य लोकांना, जे शहरी भागातील लोकांना परवडल्या पाहिजे. म्हणजे दोघांचा बॅलन्स झाला पाहिजे, अशी पॉलिसी आपण गव्हर्नमेंट राबवली पाहिजे. या संदर्भातला आपला प्रश्न आहे. ह्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती आहे मोठमोठे आंदोलन झाले त्यावेळेस असे लेख येतात, त्यावेळेस तुम्ही ते लेख वाचले पाहिजे. नंतर आहे 14 नंबरचा क्वेश्चन. भारतातील औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून बाजारभिमुख उदारीकरणाकडे विकसित झाले आहेत. चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे काय, इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन टू मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन क्रिटिकली एक्झाम. भारताची औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून, म्हणजे भारताची औद्योगिक धोरणे कशी होती, पहिली कशी होती, गव्हर्नमेंट कंट्रोल होती. गव्हर्नमेंटचा कंट्रोल होता. गव्हर्नमेंट सांगायचं तुम्ही हे उत्पादन करा, हे करू नका, ते करा, असं वगैरे. म्हणजे प्रत्येक वेळेस रिस्ट्रिक्शन होतं. म्हणजे त्या बिझनेस पर्सनला, त्या उद्योजकाला स्वतःचं फ्रीडम नव्हतं. गव्हर्नमेंट जे सांगल तसं लागायचं. मग नंतर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की ही जी पॉलिसी आहे, जी कंट्रोलची पॉलिसी, ही काही कामाची नाही. आपल्याला जर जगभरामध्ये नाव कमायचं असेल, जगभरामध्ये चांगली इकॉनॉमी म्हणून उदयास येत असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या उद्योजकांना फ्रीडम दिला पाहिजे. मग फ्रीडम कसं लक्ष ठेवा, म्हणजे आपलं काय करायचं, उदारीकरण, त्याला लिबरल धोरण राबलं पाहिजे. उद्योजकाला सांगितलं पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते करा. जे पाहिजे म्हणजे डिमांड काय आहे, जगभरामध्ये ज्या वस्तूची डिमांड आहे ती वस्तू क्रिएट करा आणि ते जगभरामध्ये विका. जगभरामध्ये विकल्यानंतर आम्हाला काय भेटेल, महत्वाचं डॉलर भेटेल. मग डॉलर आपल्याकडे डॉलर आला तर मग लक्ष ठेवा आपोआप काय होणार नाही. मग लक्ष ठेवा डॉलर आल्यामुळे आपली काय, लक्ष ठेवा आपले पैसे येईल ना. मग आपण जगभरामध्ये जास्तीत जास्त डॉलर आला, जगभरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे डॉलरला महत्व आहे. मग डॉलर जर आपल्याकडे जास्त असेल तर इकॉनॉमिकली आपण काय असणार, स्ट्रॉंग असणार ना. आता प्रत्येक गोष्ट मी इंटिरियल टेक्निकल सांगत असणार नाही, पण सिंपल वेने सांगतो, सामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे. ह्या संदर्भातला हा प्रश्न होईल. औद्योगिक धोरणे कंट्रोल स्वरूपात, नियंत्रित स्वरूपात न राहता ती कशी राहिली पाहिजे, अनियंत्रित स्वरूपाची, म्हणजे बाजारभिमुख असली पाहिजे. हे पण आपल्याला ऑब्जेक्टिव्हला अशी क्वेश्चन येऊन गेलेले. आणि ह्याच्या संदर्भात ही लेख आपल्याला एमपीसीला, आपल्या एमपीसीच्या पॅसेजमध्ये किंवा जे लेख असतात न्यूज मध्ये येणारे आपल्याला आठवड्याचे लेख असतात त्यामध्येही कुठेतरी वर्षभरामध्ये
किंवा लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र हे जे मॅगझिन असतात तिच्यामध्ये आपल्याला हे चर्चेले गेलेले असतात. आता वाढवण बंदर, शेवटचा क्वेश्चन बघू. वाढवण बंदर प्रकल्प भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून कल्पिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या स्पष्ट करा. वाढवण बंदर बद्दल खूप सारं चर्चा आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली होते. मग तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे की वाढवण बंदर नेमकं काय आहे, वाढवण बंदर लक्षात, वाढवण बंदरचं लोकेशन काय आहे. मला नागपूरचा समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग मार्फत जे प्रोडक्ट आहे कुठले नागपूरचे ते कुठे येणार, मुंबईला येणार. मुंबईला बरोबर आहे, जेएनपीटी पोर्ट आहे. नंतर आपल्याकडे आता नवीन आले वाढवण बंदरामध्ये ते आपल्याकडे करणार ते प्रोडक्ट जाणार आणि ते प्रोडक्ट जगभरामध्ये आपण काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. मग नागपूरला मिहान प्रोजेक्ट आहे. मग मिहान प्रोजेक्ट कशा संदर्भातला आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. वाढवण बंदर, मिहान प्रोजेक्ट, हे समृद्धी महामार्ग, आता शक्तीपीठ महामार्ग, हे तुम्हाला पायाभूत सुविधा ज्या डेव्हलप होतात नेमकं ते का होत आहेत आणि ती भारताला कसा उपयोग होणार आहे आणि जगभराच्या म्हणजे जगाच्या दृष्टीने पाहिलं तर आपलं भारताचं जे इकॉनॉमिकल जे म्हणजे ना लोक जे स्थान चांगलं आबादी राहण्यासाठी ह्याचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ज्यावेळेस समृद्धी महामार्ग होतो किंवा आपल्याला शक्तीपीठ महामार्ग होतो त्यावेळेस त्या प्रोजेक्टला विरोध झालेला असतो आणि तो प्रोजेक्ट विरोध झाल्यानंतर तो कसा चांगला आहे असं गव्हर्नमेंटचे लोक मांडत असतात किंवा त्या प्रकारचे लेख न्यूज येत असतात. ते लेख तुम्ही वाचले पाहिजे आणि त्याची पॉझिटिव्ह बाजू, सकारात्मक बाजू तुम्ही समजून घेतली पाहिजे. हे आयोगाला हे अपेक्षित आहे. मित्रांनो, वेगळं काही नाही. एमपीसी यूपीएससी जगा वेगळं काही विचारत नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतं तेच एमपीसी यूपीएससी विचारत असते. फक्त तुमची डोळस नजर असली पाहिजे. आणि डोळस नजर केव्हा चांगली डेव्हलप होईल, जेव्हा तुम्ही एमपीसी यूपीएससीचे पीवायक्यू चांगले अनालिसिस कराल आणि सिलेबस हा तुमच्या दररोजच्या चालू घडामोडीशी लिंक करून त्याचा अभ्यास कराल, त्यावेळेस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबतो. थँक्यू.